श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः सांगितलेले उपाय मी सांगणार आहे. तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण अडचण असू द्या, ती कमी होणार आहे. हे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकते. फक्त एकदा तर करून बघा आणि स्वामी कृपेचा अनुभव घ्या. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी कोणते ना कोणते संकट येत असते. कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत असतो. कधी घरात भांडणे होतात, कधी पैशाची अडचण होते, कधी नोकरीसाठी समस्या निर्माण होतात, तर कधी कधी आरोग्य तुम्हाला साथ देत नाही. अशा वेळी आपल्याला वाटतं आता काय करावं, कोणाकडे जावं, पण अशा प्रत्येक गोष्टी आपल्यासोबत प्रत्येक वेळी स्वामी आपल्यासोबत आहेत. आपण फक्त त्यांना अगदी मनापासून हाक मारायची असते. आज मी तुम्हाला स्वतः गुरु माऊलींनी सांगितलेला एक अत्यंत सोपा व चमत्कारी उपाय सांगणार आहे. हा उपाय हजारो स्वामी भक्तांनी अनुभवलेला आहे. तुम्हाला पैशांची समस्या असो, घरातील वादविवाद असो, मन स्थिर नसणे, नकारात्मक ऊर्जा असो, तुमची कोणतीही समस्या असो, या उपायाने तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होणार आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे हा उपाय करताना तुमची श्रद्धा आणि विश्वास खूप गरजेचा आहे. कारण स्वामींना फक्त तुमचं प्रेम, श्रद्धा हवी हवी अस तर हा उपाय तुम्हाला घरच्या घरी करता येतो. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज नाही. सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वच्छ स्नान करा. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर बसताना मन पूर्ण शांत ठेवायचं. कोणताही नकारात्मक विचार करायचा मनात आणायचा नाही. नंतर एक दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर शुद्ध तुपाचा दिवा लावा. कारण तुपाचा दिवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. नंतर अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करा आणि मनातली मनात सांगायचं की स्वामी, माझ्या आयुष्यात जी काही समस्या आहे ती तुम्ही दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझं रक्षण करा. आणि त्यानंतर हा मंत्र जप सुरू करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. पण जर तुम्हाला वेळ कमी असेल तर 21 वेळा तरी जरूर म्हणा. रोज सातत्याने म्हणायचं आहे. कारण सातत्य हेच या यशाचं गुपित आहे. हा मंत्र म्हणताना तुमचं पूर्ण लक्ष स्वामीवर असायला हवं. मन इकडे तिकडे जाऊ देऊ नका. जितकं मन एकाग्र तितकेच परिणाम लवकर दिसतो. आणि हा जप झाल्यावर स्वामींना थोडा नैवेद्य दाखवा. तो साधी खीर किंवा गुळ, साखर चालेल, कारण स्वामींना भाव महत्वाचा आहे. नंतर तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी घ्यावा. दिवसाची सुरुवात करावी. आता तुम्ही म्हणाल की एवढा साधा उपाय करून खरंच फायदा होतो का? तर मित्रांनो, आज आज मी लोकांना खूप अनुभव आलेले बघितले आहे आणि गुरु माऊलींनी स्वतः सांगितले आहे की स्वामींचं नाव घेतलं की अशक्यही शक्य होतं. फक्त तुमचा स्वामीवर विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. काही लोक 2 दिवस उपाय करतात आणि मग म्हणतात काहीच फरक पडला नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी आपली जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा तुमची श्रद्धा किती आहे ते पाहतात. म्हणून किमान 21 दिवस तरी हा उपाय न चुकता करा. मग पहा तुमच्या आयुष्यात कसे बदल होतात. हळूहळू घरातील वातावरण शांत होते, भांडणे कमी होतात, मन शांत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतून एक सकारात्मक शक्ती मिळते, जी तुम्हाला प्रत्येक अडचणीशी लढायला मदत करेल. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. कोणाचं नुकसान होईल असा हेतू ठेवू नका. कारण स्वामी नेहमी चांगुलपणाच्या बाजूने उभे असतात. जर तुमच्या पाठीशी स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतात आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतात. काही स्वामी भक्त सांगतात की त्यांना हा उपाय सुरू केल्यावर त्यांना स्वप्नात स्वामींचं दर्शन झालं. तर काही स्वामी भक्तांना अचानक अडलेली कामे पूर्ण झाली. काहींना पैशाची अडचण दूर झाली आणि काहींना मनशांती मिळाली. त्यामुळे हा उपाय किती प्रभावी आहे हे तुम्ही समजू शकता. अजून एक उपाय तुम्हाला सांगणार आहे, जो तुम्ही यासोबत करू शकता. दर गुरुवारी स्वामींना पिवळी फुलं अर्पण करा. शक्य असेल तर गरिबांना थोडंसं अन्नदान करा. कारण दान केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि स्वामींची कृपा लवकर होते. तर आज आयुष्यात खूप छोटं आहे, पण आपण अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये अडकून जातो. जर आपण स्वामीवर विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलेल्या मार्गावर चाललो, तर कोणतीही समस्या मोठी नाही.
प्रत्येक अडचणी सहज पार करता येते. त्यामुळे आजपासून हा उपाय सुरू करा आणि मनापासून स्वामींना हाक मारा. ते नक्कीच तुमचं ऐकतील आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील. आता या उपायाबरोबरच एक अतिशय महत्त्वाचा अनुभव तुम्हाला सांगते, जो अनेक स्वामी भक्तांना वेळोवेळी अनुभवला आहे. परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे, की जेव्हा आपण मनापासून स्वामींचं नाव घेतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे हळू-हळू आपोआप दूर होतात. कधी-कधी आपल्याला जाणवतही नाही, पण परिस्थिती बदलून जाते. म्हणूनच या उपायासोबत तुम्ही एक सवय लावा. दिवसभरात कधीही वेळ मिळाला, की मनातल्या मनात ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप करत राहा. तुम्ही काम करत असाल तरीही चालेल, स्वयंपाक करतांनी, चालता-बोलता केव्हाही चालेल. तुमच्या श्वासासोबत स्वामी जप हा जोडून टाका. म्हणजे श्वास घेताना ओम श्री आणि सोडताना स्वामी समर्थाय नमः असं मनातल्या मनात उच्चार करा. हळूहळू हा जप तुमच्या सवयीचा भाग बनेल आणि तुमच्या मनातील भीती, चिंता, ताण कमी व्हायला लागेल. अनेक वेळा आपल्याला वाटतं, की आपल्यावर कुणीतरी वाईट नजर टाकली आहे किंवा घरात नकारात्मक ऊर्जा आहे. पण अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं, तिथे नकारात्मक शक्ती टिकूच शकत नाही. त्यामुळे रोज संध्याकाळी एक छोटा उपाय करा. सूर्यास्तानंतर देवघराच्या ठिकाणी एक दिवा लावा आणि 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः म्हणा. संपूर्ण घरात दिव्याचा प्रकाश फिरवा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.